नमस्कार. दिनांक 20 मार्च. कथेचं शीर्षक आहे, का रे आमची थट्टा केलीस. बीडचा नारायणदास नागर धनाढ्य होता. एकदा घरी आलेल्या अतिथीशी बोलता बोलता त्याने महाराजांची थट्टा केली. नारायणदासाची पत्नी 18 महिने झाली तरी बाळंत होईना. तेवढ्यात एका संन्यासाने येऊन, का रे आमची थट्टा केलीस असा जाब विचारला. अक्कलकोटास जाऊन गुरुसेवा कर असे सांगितले. बायको सुखरूप बाळंत होऊन सुटका झाल्यास निश्चिंतपणे गुरुसेवेस येईन असे त्याने मान्य केले. त्या सायंकाळीच बायको बाळंत झाली. पण नारायणदास बोलल्याप्रमाणे करीना. शेवटी त्याला भ्रम होऊन वेड लागले. त्याच्या कुटुंबियांनी त्याला अक्कलकोटास नेले व तेथे 4 महिने गुरुसेवा केली. तेव्हा नारायणदास पूर्ववत ठीक झाला. या लीलेत माणसाचा अहंकार आणि कृतज्ञपणा दाखवला आहे. ज्याचा मुळीच भरवसा धरू नये अशा नाशवंत संपत्तीचा गर्व आणि उन्माद माणसाला चढतो. मग तो कर्तृत्वाचा अभिमान धरतो आणि वर कृतज्ञपणा दाखवतो. याला काय म्हणावे. संपत्ती मिळणे न मिळणे हा पूर्वसंचिताचा भाग असतो. तसे नसते तर जन्मभर हमाली करणारे हमालच का राहतात. सगळेच टाटा बिर्ला का होत नाहीत. एकदाच हमाल मोठा पुढारी होतो, त्याप्रमाणे त्याला ऊर्जितावस्था देणारे पूर्वसंचितच असते. एखादा सहज करोडपती होतो, श्रीमंती भोगतो तो पूर्वसंचितानेच. गर्भ श्रीमंत कंगाल होतात ते पूर्वसंचितानेच. काही मरमर कष्ट करूनही अपयशाचे धनीच राहतात, तर काही जन्मतःच श्रीमंती उपभोगतात ते पूर्वसंचितानेच. मग का आणि कशाचा अभिमान धरायचा, कशाचा अहंकार बाळगायचा. आपले लटकेपण कळूनही माणूस कृतज्ञपणा सोडत नाही. हे पाहिल्यावर देवाला काठी उगारावीच लागते. त्याच्या काठीचा आवाज होत नाही, पण वळ मात्र आयुष्यभर उमटतो. नारायणदासाचे हेच झाले. धनाढ्यता आड आली, त्यातून सत्पुरुषाची निंदा अकारण घडली. तेव्हा त्याच्या बायकोचे बाळंतपण अडले. बाळंतपण अडणे म्हणजे प्रगती, उन्नती, वाढ, विस्तार खुंटणे. यालाच आपण साडेसाती म्हणतो, पनवती म्हणतो. त्या विपरीत काळात वेड लागण्याची वेळ येते. शनी महात्म्य या दृष्टीने वाचावे. प्रतिकूल काळात कर्तृत्ववान माणसाचे कर्तृत्व, सामर्थ्य, बुद्धी सारेच लटके पडते. तोच काळानुकूल झाला की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होऊन जातात. अडकलेले गाडे पुढे झपाट्याने सरकू लागते. त्याचे सुरेख चित्रण त्यात आहे. प्रतिकूल काळात बुद्धिशाबूत राहण्यास देवदया लागते. देवदयेसाठी उपासना लागते. तहान लागल्यावर विहीर खणण्यात अर्थ नसतो. तहान भूक लागणारच, त्याची आधी व्यवस्था करून ठेवावी लागते. नाहीतर नारायणदासाचा जसा काया वाचा मनाने दंड भरावा लागला, शिक्षा भोगावी लागली, तशी दंड शिक्षा आपणासही भोगावी लागेल ही विसरू नये. कृतज्ञ होणे वाईटच, कृतज्ञ राहणे केव्हाही श्रेयस्कर याचा बोध या लीलेतून मिळतो. तुझा विसर न व्हावा असे तुकोबारायांसारखे संतश्रेष्ठ जन्मभर आळवीत होते. त्यामागील इंगितही कृतज्ञता हेच आहे. धन्यवाद.